म्हणजे या डेमोक्रेसीचो कितें तरी उरला दवरपाचें आहा तुमी एका 9 मेंबर रुलिंगांतले आसा पण 4 मेंबर ओपोज करतात 5 मेंबर दिता परमिशन पण तांकां पाकिटां पावल्लीं आसा। धारगळ वाठारात डिसेंबराच्या 28 ते 30 तारीख मेरेन जावपी ईडीएम फेस्टिवलाच्या विरोधात धारगळाचो गांव तसेच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर धारगळ पंचायत वाठारात एकठांय जाल्ले। ह्या इव्हेंटाक मान्यताय दिवप काय ना हाचेर पंचायत आपलो निर्णय दिवपा आशिल्ली। मजगती लोकांनी एकठांय जावन विरोध केल्ल्या कारणान पंचायत वाठारात जायत्या प्रमाणात पोलीस थंय नियुक्त केल्ले। मात ह्याच वेळार लोकां मदीं 2 गट जाल्ले, जंय कांय लोक ह्या ईडीएम फेस्टिवलाचो विरोध जाल्यार कांय लोक ताचें समर्थन करताले। त्याच प्रमाण जर पंचायतीन ह्या फेस्टिवलाक मान्यताय दिली जाल्यार आमी पंचायतीन वादळ हाडटले अशें स्थायीक पंचांचें म्हणणें आशिल्लें। अशें आसतना पंचायतीन निर्णय घेवन ईडीएम फेस्टिवलाक मान्यताय दिली। तरी पूण कांय स्थायीक तशेंच पंच सदस्य ह्या निर्णयाचो निषेध करतना दिसून येताले। म्हणजे हो इव्हेंट जावच्याच पयलीं तुमी तुमच्या पावरीचो इतलो यूज करून तुमी मिसयूज म्हणा नाजाल्यार यूज कितें म्हणा तातूंत तुमी लोकांक दहशत एक निर्माण करता। पुलीस प्रोटेक्शन कोणा खातीर? आमच्या खातीर। कालच्या आयतारा ग्राम सभेन युनानिमसली सगळ्या पंचांनी मेळून आज 4 दिसांनी तुमची भाशा चेंज जाता आनी आज तुमी सरळ डॉक्युमेंटेशन करून रेडी तुमी। म्हणजे ह्या डेमोक्रेसीचो कितें तरी उरला दवरपाचें आहा तुमी एका तुमी अशेंच विल्लेवाट लावन फुडें सगळ्यांक लोकांक डायवर्जन दाखोवन दिशाभूल करून सगळ्या भुरग्यांचे युथांचे करियर पिड्ड्यार करपाचें आहा कांयच कळना। तुमकां अशें दिसता की ह्या सत्तारूढ म्हणजे पंचायतीचेर दबाव इला सरकारचो आनी तेंच्यांनी त्या दबावा खातीर परमिशनां दिल्या अशें? कसलो दबाव तो तांकां खबर खबर ना 4 मेंबराचेर येवंक आसलो ऑपोजिशन दबाव असले 9 मेंबर हे रुलिंगांतले आसा 9 मेंबर रुलिंगांतले आसा पण 4 मेंबर ओपोज करतात 5 मेंबर दिता परमिशन कित्याक लागून हे तुमी तांकां विचारा। हांव जरी पळोवंक ना पूण तांकां पाकिटां पावल्लीं आसा। हांव हे स्पश्ट उलयता। कसली पाकिटां खूब तरेची येता। पयशाची बॅगां पावल्लीं आसा। ओके एकदम ओके बॅगां पावल्लीं आसा। हांव हे स्पश्ट उलयता। थोड्या वेळ आमदाराकूय तुमी कन्सिडरेशन दिनात आनी उरला कितें म्हणजे तुमच्या हातीन आसा 5 जाण तुमी आनी तुमी जाय। आमच्या स्थानिकांक पयलीं म्हत्व लोकांक म्हत्व पयलीं आसा। लोकांचो होकार जावो पयलीं त्या नंतर फुडलो कार्यक्रम। भूषण तुमची भूमिका काय? सांगलेले की आम्ही पंचायतीन घुसतले म्हणून मान्यता मेळ्ळी पंचायतीन घुसपाक आता एकलोय भायर ना। काल कितें ऍक्च्युअली आम्ही सगळे आयज येवपा आसले सडनली गेल्या आमकां काल आयतारचो सगळे गेट टुगेदर लोक जातात म्हणून आमी काल सडनली काल इश्यू केले आनी पेपर आवट केले आमी संडे वांगडा डिस्कस करता आनी पंचायत वयली। आता भूमिका काय तुमची? आता आमची अजून एक ठराव मंजूर जालो तेका एनओसी दिली प्रोविजन मंजूर जालो म्हणून आम्ही हायकोर्टाक वतले आज 9 तारखेक आमकां हायकोर्टाची फर्स्ट डेट आहा। ओके नाल्यार आमी पर्सनली एडवोकेट केस करतले। अनिकेत तुमची कितें भूमिका आता? तुम्ही सुरुवातीपासून विरोध करताले, पहिली प्रतिक्रिया तुमची आशिल्ली। बरोबर आज मीटिंग त्यांच्यानी स्पेशल आपयल्ली आणि सेक्रेटरीन सरपंच आले म्हणजे तुम्ही म्हटले सांगा कशें कितें आमकां वाचून दाखयल्या उपरांत आमचो कलीग बाब भूषण हांच्यांनी पयलीं विरोध केलो, हांवें विरोध केलो, आमचे एक्स डेप्युटी सरपंच तेणी आमचे हरमलकर चारान ताका आमी विरोध केलो। हांवें अशें ताका विचारलें बाबा रे हालीं 24 तारखेक ग्रामसभा जाल्ली त्या ग्रामसभेन स्थानीक लोकांनी भरपूर लोक आसले 100 म्हणून भरपूर लोक आसले एक्सेट्रा त्या लोकांनी सरळ सांगलेले ऑन रेकॉर्ड की धारगळी सन्मानाक म्हणटा पंचायतीन परमिशन दिवची न्हू आनी तेतून धारगळचो सरपंच सतीश धुमाळ हे सगळे जे 5 जाणांचे पास केला म्हटलं पळय आमचे कलीग भूषण ते सगळे हजर आशिल्ले सगळे आशिल्ले आनी सगळ्यांनी तो ठराव पास केलो आनी असो पास केलो की ताका परमिशन मी दिवप ना म्हणून। आयज ग्रामसभा श्रेष्ठ की पंचायत मंडळ बरोबर आता भूषण शब्दाचे म्हटलं म्हाका म्हणपाच्या ग्रामसभेन निर्णय जालो की ताका दिवप ना म्हणून मग ताका लागून हांवें ताका कितें म्हटलें आयज आमचे ऑप्शन आसा डेवन पासून आतां हेच्या फुडें आसतलो म्हटलें जिंकू किंवा मरू तुम्ही जशी हेची स्पेशल मीटिंग कॉल आउट केला न्हू तशी म्हटलें ग्रामसभा करा म्हटलें कॉल आउट आणि मागीर जे लोक सांगता तेव्हा मागीर पळया म्हटले ते म्हणतात काय आता म्हणतात की त्याच लोकांनी आमकां सांगला म्हणतात ते म्हणतात जे सरपंच डेप्युटी सरपंच त्यांचे टीम पंचायत मंडळ ते म्हणतात की त्याच लोकांनी आमकां सांगला म्हणतात त्यांना हांवें कितें सांगलें बरोबर त्या लोकांनी तुमकां सांगलें समज
मिटींग कॉल आउट करा म्हटले ग्रामसभा आणि कोण ते उभे करा परतून आमकाय कोण ते कळोंक तोंड दाखोवंक कळोंक जाय न्हू म्हणून ते आता उठल्यान सगळं गावल्यान त्यांच्या आंगलेड येतात त्यांना उठत धावतात ते मागीर आम्ही अजून तुका सांगता आम्ही विरोधूच तुझो आसतलो आणि जो आता त्यांच्यानी पळय एडवोकेट लिगल ओपिनियन घेतला पळय आमकां सांगून त्यांच्यानी खंय म्हणा डायरेक्ट घातले काय आनी कशें दिले ते आमकां खबर ना आमचो आम्ही आमदाराकडे बसलेले बरोबर कित्याक आमदारान डे वन पासून तो आयज आमच्या वांगडा आसा. अनिकेत असो दिसता तुमका की पंचायत मंडळाचेर दबाव इला सरकार मार्फत आणि दबाव तांकां इला असता. दबाव इला. खंयची अदृश्य शक्ती बी आहा हाजे फाटल्यान आता व्हडली हांवें स्टार्टिंगच म्हटलेले ऐका हांवें स्टार्टिंग म्हटलेले की ह्यो सन्मान धारगळीन जो येता हे आमच्या पंच मेंबराक काळोखान धरून आणि हांगासल्या स्थानिक आमदाराक ह्यो काळोखान धरून येदो ईडीएम हाडटा कोण हाडटा बरोबर. हांवें तेन्ना अशें म्हटलेले की आमच्या स्थानिक आमदाराकच खबर ना सन्मान जाता म्हणून जर भायले आमदार आणि मंत्री जर आमच्या कॉन्स्टिट्यूशन हाडूंक सोदता जाल्यार तेणी आपापले कॉन्स्टिट्यूशन व्हरचो. भायले म्हणजे खंयचे भायले म्हणजे खंयचे? भायले जाले ना आमचो रोहन फुडें जालो आणि कोण बरोबर. पेडण्याचो आणि कोण आहा पेडण्याचो नो कमेंट असू शकता बरोबर. न्हू, तुम्ही डायरेक्ट कित्याक उलयना जे आहा ते लोकांक कळोन न्ही न्हू. टुरिझम मंत्री रोहन खंवटे बरोबर सीएमक रिक्वेस्ट करता की हाचेर तेणी आमकां एक बेगीतले बेगीन अपॉइंटमेंट दिवची स्थानिक लोकांक धारगळकारांक. तुमकां दिसना तुमकां पेडणेकारांक सरकार सामकेच ग्रांटेड बॉल्सान घातलेले वरी करता कशें पळय तुम्ही आता खडेघाट 4 पंच असताना हांगासर तुमचे एनओसी दिवन ते मोकळे झाले. आज बघ अजून रेझोल्युशन हांवें सेक्रेटरी विचारा हांवें तुरोजीन बरें म्हटलं हांव सायन मारते थंय गेले ते रेझोल्युशन अजून बरोवंकूच ना अजून आता पंचायत हांवें ताका कितें रेझोल्युशन बरं हांव म्हणलें सायन मार पयलीं म्हणलें बरं हांव म्हटलें ते नाकायचें ना खबर म्हाका पयलीं म्हणलें बरं हांव म्हणलें सायन मारता. आमचो पंच मेंबर अर्जुन कांदोळकर म्हणून एक आहा तेका ते काम ऑलरेडी थंय मेळयल्या खंयच्या डेल्टिनाचे काम मेळयलें आनी तो फूल फेन्सिंग तो करता त्याच अर्थे तो आपलो अर्जुन कांदोळकर कितें म्हणटा आपणाक आपले पोट भरपाचें आनी बाकी लोक मेल्या उपकारता अशी आयज चर्चा जाली. नो हांव म्हणटा तेका हांव हें करता एलिगेशन करता वाचून दाखयलें हां. सगळें कितें कितें आहा तें ओके. आमी आमचे जे ऑपोजिशन थोडे 4 जाण ऑपोजिशन रावले की आमकां हो नाका म्हणून 5 जाण एक सायडीन रावले की लोकांक लागून हो जावो म्हणून. ओके. लोकांचे आसा की तो एक्चुली हो तुमकां खबर आहा ऑलरेडी पयलींच सगळें जाल्लें आहा सेटींग जाल्लें आहा कित्याक आमचे तिकीट बी सगळें बुकींग पयलींच जालें म्हणजे हो कोण तरी तितून सरकाराचो कांय तरी आसतलें न्हू आमचे हेचेर आमी बेश्टे झगडोवन कितें फायदो ना कळ्ळें न्हू तेका लागून आमी मेजॉरिटी केली आणि लोकांच्या भल्याक साठी हो आमी ठराव पास करून घेतला कित्याक आता विरोधान कोण आसले आमच्या विरोधान म्हणजे अशे विरोध अशे कशे म्हणटा पळय आमी सगळे एकूच पण अशे एका पंचायतीचे एका ठराव एक सायडीन जायना न्हू तेका लागून आमी विरोध असं कांयच म्हणना कोणाक. म्हणजे आता आमचे भूषण आसले एक सरपंच मागीर आमचो साळगांवकर आशिल्ले आणि 2 जाण आशिल्ले तेंचे कितें म्हणणे जाले तेंच्यांनी म्हटले की असो दिवपाचो ना ठराव पास ओके. करपाचो. त्या हेचेर काय जातली चर्चा जातली काय किंवा आणि खास सभा बी जावपाची आहा ऑर्गनायज आता कशें जालां ते म्हणटाले पण आमी म्हटले की लोकांनी जर सांगात जाल्यार फुडें आमी तेचेर डिसिजन घेतले. आणि म्हाका सांगा आता समज जाल्यार पंचायतीक कितें मेळटले कितले महसूल मेळपाची शक्यता आहा तेंच्यांनी महसूल म्हणजे अशें केला की आमचे जे टॅक्सी भाव आहात ते धारगळच्या टॅक्सीक थंयसर संदी मेळटली ते जी स्टॉलां आसात ती धारगळच्यान मेळटली आणि तशेंच आमकां एक तर एम्बुलन्स किंवा जी गार्बेज गाडी आसा ती आमकां तेंच्यांनी दिता अशी कंपनी दितली. हय अशें म्हटलें आणि कितें जर भुरगे बी थंय जाय ते कामाक जाल्यार ते आमकां दिता अशें तेंच्यांनी म्हटलां. आता म्हाका सरपंच सांगा फाटीं एकदा ग्रामसभा तुमची जाली आणि ग्रामसभात लोकांनी विरोध केलो की हो ठराव आमकां नाका म्हणजे कॅसी हे नाका काय ठरावय मंजूर जाला तो काय कसा काय ठराव मंजूर म्हणजे कशें लोकांचे कशें आतां आमचं तुमकां खबर आहा गांवांत आमचे खूब लोक आहात पण ते म्हाका दिसता जेम तेम 90 येयल्ले लोक कळ्ळें न्हू. पूण तो ठराव पास जालो तेतून ठराव पास जालो पास जालो म्हणजे ग्रामसभा व्हडली काय आमच्या तुमची आता 500 मिटींग व्हडली जो ठराव घेतात तो कसा काय आता कशें आसता तेचे डिसिजन आमी बॉडीने घेवंक जाय आसता म्हणून तेचे आमी बॉडीन घेतला डिसिजन आणि तेच आमी हें केला मेजॉरिटी. मागीर परत आता काय हेंच्यांनी आमचो डिमांड केला की विरोध केला ते आमी म्हणजे हेंका ठरावाक तुमकां मंजुरी दिवंक ना आमचे भूषण नायक आसतले अनिकेत आसतले तेंचेर काय परत चर्चा बी जातली 500 बैठकीत काय आमी आतां सध्या चर्चा केल्या तेंच्या वांगडा तुमकांय खबर आहा की हो पंच हे जे हाडला पळय ईडीएम हे वयरसून हात आसा सरकाराचो सपोर्ट असल्या शिवाय हे कांय जावंक ना आणि आमी जर थंयसर कितें केलें तुमकांय खबर आहा तुमी आमकां समजून घेया की आनी जो फायदो आहा तो आमच्या लोकांक मेळचो ना असो काल सुद्दां 2 हे जाले आयसरूय जाले
आणि परत दुसरी सभा तुम्ही झाली. ऐकले असतील होय, बरोबर. त्याच्यात लोकांनी म्हटलं की जाओ. झाला जाओ. सगळे झाला आणि तुम्ही फक्त तिथून आसा फक्त तुमच्याकडे हे केला त्यांचे अप्रोच केला पळय इतके. पण तुम्ही जर ऍक्च्युली सरकारान हे झालेच आसा आणि तुम्ही जर अपोज केले तर तो फायदो मेळटलो तो आमच्या गावाच्या लोकांक तो मेळचो ना. एखादो असो तुमच्यावर दबाव बी इला हो ठराव मंजूर करा ना, म्हणून ना, सन्माना खातीर आम्ही लोकांक लागून जे लोकांक फायदो आसा पळय तेका लागून करचे पडटा. तुमकांय खबर आसा हय. असे खूपशे दबाव तंत्राचो ना, कसलोच ना, वापर तसं जावंक ना. दबावाचे काय ना. ओके. आणि महसूल कितलो मेळटलो काय तसं काय ना, ते- फक्त ते ते- स्टॉल गाडी तुमकां एक एम्ब्युलन्स दिवपाची आणि कितें गार्बेज ते कायद्याप्रमाणे महसूल आहा तो मेळटलोच न्हू. तरी काय अंदाज ना आम्ही तुमका तसं कितलो हे मेळोंक करतो, जाय demand म्हणून? करतो न्हू, आमचे कितें आसा ते आता तुमच्या हांगर पळय मोठे आयुष हॉस्पिटल जाले, व्हडले व्हडले प्रोजेक्ट जाले, तेतून महसूल मेळटा तुमकां, तेचोय अनुभव आसूंक जाय न्हू. आसा म्हणजे. आता हांगर तुमचो एक धारगळी एक सिमेंट कॉन्क्रीट प्लांट जालो, तेका सुरवातीक सगळ्या पंचायत्यांनी आमदारांनी विरोध केलो आणि मागीर कितें जालो तो विरोध? नक्की विरोध हो दाखोवपाक आसता काय मागीर कितें सेटिंग बिटिंग जाता? आता म्हाका दिसता असो ते कॉन्क्रीट प्लांटाक तसोच जालो. कित्याक आमी जेन्ना पयलीं इल्ले निवडून तेन्ना आमदारान आमकां हेल्ले की तो कॉन्क्रीट प्लांट लोकांक लागून हानिकारक आसा. आणि भरपूरशे लोक सुद्दां आमची महिला वर्ग इतकी इल्ली की आमचे सगळे आमी त्रासान पडटले जेन्ना आमकां सहकार्य करा तेन्ना आमदारा सकट आमी गेल्ले थंय आणि थंयसर आमदारान अशें डिक्लेअर केल्ले की आपूण त्या हेका कॉन्क्रीट प्लांटाक एक चिरो न्हू एक बोर्ड सुद्दां लावन दिवचो आनी ते फुडें काम करूंक दिवचो ना. पण अशें जालें की 8 दिसांनी सगळे तुमकांय खबर आहा की आसा तशें जालें आणि परत ती महिला आमच्या पंचायतीन येवन आमकां त्रास करपाक लागली. तेन्ना हांवेंच स्वता सांगलें की अशें पळया हे आमच्या हातीन ना, तुमी आमदारा कडेन चला. पण अशें जाता कितें हे आमकां बारीक म्हणजे आमी पंचायतीकच येवन आमकां टोकतात. पण आतां हो सुद्दां जो आसा जो आमचो ADM हे जर लोकांनी आयज आमी म्हणटा की बीजेपी आसा जे मोठे मोठे कार्यकर्ते आहा पळय तेंच्यांनी एक्च्युली स्वता ह्या घेवन अपोज दाखोवपाक जाय आसलो आमच्या गॉडफादर पूण जे मुख्यमंत्री आहा हेच्या कडेन स्वता वचूंक जाय. आमच्या कडेन प्रेशर हाडून कितें जातलें हें तुमकांय खबर आहा न्हू.